मग मी ठेवलं त्याला रातभर कपाटात. सकाळी वाटलं लेकरू झोपलं असेल आतमध्ये, म्हणून कपाटाचा दरवाजा उघडला तर लेकरू टक्क जाग. न बोलताही त्याच्या डोळ्यात मला समज दिसलं. रात्रभर तो जगापासून लांब होता बघ. एका रात्रीत त्याला जग कळलं आणि त्या रात्रीनं आजचा सत्यजित मुदुळकर जन्माला घातला. तो राग, ती असुरक्षितता अजून बी त्याच्या मनात आहे. आणि याला कारणीभूत कोण? मी लई मोठी चूक झाली पोरी. माझ्या हातनं लई मोठी चूक झाली. करायला गेले काय आणि होऊन बसलं काय. ती चूक सुधारावी म्हणून मी माझ्या बेवड्या आनंदापासून माझ्या सुनेला आणि माझ्या लेकराला घेऊन दूर आले. मी त्यांचं आयुष्य सावरण्याचा लय प्रयत्न केला ग, लय प्रयत्न केला, पण यशस्वी नाही झाले. माझ्या लेकराचा माझ्यावरचा राग काय कमी झाला नाही. त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून मी या मिशन मध्ये आले. लोकांची सेवा करायला लागले. माझं दुःख दया घरात कोंडलं. आजी, एवढे दिवस मनात सामावून ठेवलेलं दुःख आज बाहेर आलं बघ पोरी. माझ्या लेकराच्या या वागण्याला मीच जबाबदार आहे. मीच जबाबदार. मला माफ कर पोरी. लय मोठी चूक झाली माझ्याकडे.